महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी आता अतिशय मोठी खुशखबर आलेली आहे. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो की रखलेला होता तो आता वाटप केला जात आहे. स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आहे. हो शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा रखलेला हप्ता जो आहे की तुम्ही कित्येक दिवसापासून वाट पाहिली तो हप्ता आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज सकाळीच एक बैठक पार पडली. हे संपूर्ण महाराष्ट्र राज्याला माहित आहे. त्याच बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला. नमो शेतकरी योजनेचा हप्ता गेल्या कित्येक दिवसापासून रखलेला आहे, परंतु नमोचा हप्ता का आला नाही यामुळे शेतकरी बांधवांमध्ये सध्या संताप व्यक्त होत आहे. आता स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता येथून पुढे वेळेवरती मिळणार. आता हप्ते कशामुळे रखले होते याचं कारण देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांना तुम्हाला माहित आहे माग कर्जमाफीची सुद्धा आंदोलन झाली होती, पीक विम्याची सुद्धा आंदोलन झाली होती. कर्जमाफी मंजूर झाली, त्यामुळे खूप मोठा निधी कर्जमाफीला लागला होता. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता भेटला नव्हता. परंतु आता कसल्याही प्रकारे जास्त चिंता करायची गरज पडणार नाही, कारण की सरकारने सांगितलंय ज्या शेतकरी बांधवांना मागच्या वेळी नमोचा 8वा हप्ता जमा झाला होता अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे. परंतु शेतकरी बांधवांना एक अडचण आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण होणार नाही. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आज फक्त 12 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येत आहे आणि उद्या पुन्हा 12 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे आणि परवा पुन्हा 12 जिल्ह्यांमध्ये वितरण. एकूण महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये वितरण करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, आजच्या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव येते का नाही तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. अगदी एका मिनिटांमध्ये आपण संपूर्ण याद्या बघणार आहोत. यादीमध्ये जर तुमचं नाव येत असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला. या प्रक्रियेमध्ये सर्वात अगोदर सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की यवतमाळ जिल्हा आणि त्यानंतर वर्धा जिल्हा. या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असून तेथे तांत्रिक कामाला आता मोठी गती मिळाली आहे. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो की रखला होता तो आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत आहे. यामुळे शेतकरी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण सध्या पाहायला मिळत असून राज्य सरकारच्या माध्यमातून निधीला आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. शेतकरी बांधवांनो, जिल्ह्याची यादी अतिशय महत्त्वाची आहे. जर यादीमध्ये नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आहे. आता बघा पुढील क्रमांकाचे जिल्हे, त्यामध्ये बुलढाणा जिल्हा पण आहे, त्यानंतर अकोला जिल्हा पण आहे. या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना देखील पहिल्या टप्प्यातच लाभ दिला जाणार असून महाडीबीटीच्या माध्यमातून 2000 रुपये थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. स्वतः सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, नमो शेतकरी योजनेचे हे पैसे आता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. जिल्ह्यानुसार वेळापत्रक आता ठरवण्यामध्ये आलं आहे. त्यामुळे यादीनुसार आता पैसे शेतकरी बांधवांना येथून पुढे देखील मिळणार आहे. तुम्हाला माहित आहे शेतकरी बांधवांनो, कोणत्याही योजना असो या योजनेच्या निधीमध्ये सरकार 3 याद्या जाहीर करत असतं. एका यादीमध्ये पण संपूर्ण भागामध्ये वितरण करण्यात येतो, परंतु शेतकरी बांधवांना सरकार 3 याद्या जाहीर करतं. याचं कारण म्हणजे डीबीटी प्रक्रिया स्लो असतो, त्यामुळे सरकार 3 टप्प्यामध्ये वितरण करत असते. आता शेतकरी बांधवांनो बघा, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल तर या शेतकरी बांधवांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे बघा, त्यांच्या खात्यामध्ये लाभ दिला जाणार आहे. मात्र ज्यांचा आधार लिंक नाही, ई-केवायसी नाही अशा शेतकरी बांधवांना लाभ मिळणार नाही. बघा, सरकारने सांगितलं आहे की मागच्या वेळी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला भेटला होता का? जर तुम्हाला भेटला असेल तर मग तुमच्या खात्यामध्ये हे हप्ते आता जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता पुढील क्रमांकाचे जिल्हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आता यामध्ये लाभार्थ्यांच्या यादीमध्ये हिंगोली जिल्हा पण आहे, त्यानंतर लातूर जिल्हा पण आहे. या जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे. राज्य सरकारने या भागासाठी विशेष निधी मंजूर केला आहे. ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता भेटला त्यांना आता 9वा हप्ता मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांना अतिशय महत्त्वाचं म्हणजे की बघा, या ठिकाणी सरकारने काही नियम लावलेले आहेत. हे तुम्हाला माहित आहे का? सरकारचे नियम अतिशय कडक आहे. ज्यांचे उत्पन्न मर्यादित आहे त्यांनाच लाभ मिळणार. ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा वरती आहेत अशा शेतकरी बांधवांना लाभ मिळणार नाही. ज्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला लागलेला व्यक्ती असेल त्यांना देखील हा लाभ मिळणार नाही. जे व्यक्ती किंवा जो शेतकरी इन्कम टॅक्स भरतो त्या देखील शेतकरी बांधवांना
नमो शेतकरी योजनेचा हप्ता येथून पुढे मिळणार नाही. आता महत्त्वाचं म्हणजे की पुढील क्रमांकाचे जिल्हे बघून घ्या. आता बघा शेतकरी बांधवांनो, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यामधील अनेक शेतकरी बांधव आता नमो शेतकरी योजनेच्या रखलेल्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते. राज्य सरकारने सकाळपासून रात्रीच्या उशिरापर्यंत या जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन ठरवले आहे, जेणेकरून कोणत्याही तांत्रिक बिघाडाशिवाय शेतकऱ्यापर्यंत रक्कम पोहोचेल. तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे. नवीन काय अपडेट आल्यास तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल, जेणेकरून तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या.